एकदा काय होतं की एक शेतकरी आपल्या शेतामध्ये पीक उगवेल किंवा चांगलं उत्पन्न येईल म्हणून वाट बघत बसलेला असतो. कारण त्याने खूप कष्ट केलेले असतात ना. पण होतं काय की कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, कधी रोगराई, यामुळं ना त्याचं पीक तसं फारसं त्याच्या हाती येत नसतं, उत्पन्न नसतं वाढत. मग एकदा देवाचा त्याला खूप राग येतो आणि तो आकाशाकडे बघून म्हणतो की देवा, मला असं वाटतं की लोक म्हणतात की तुला सगळं माहिती आहे, तू सगळीकडे असतोस, तुला जाणीव आहे, पण मला तर असं वाटतं की तुला कशातलं काहीच माहिती नाही आहे. कारण शेती कशी करतात, शेतकऱ्याला काय अडचणी येतात, तो कोणत्या प्रकारे संघर्षाला तोंड देत असतो, हे बहुतेक तुम्हाला काही माहितीच नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला जाणीवच नाही या गोष्टीची. त्यामुळं मला असं वाटतं की तुझा काही उपयोग नाही आहे. त्याच्यासमोर देव प्रकट होतात आणि देव म्हणतो की मग तुला काय वाटतं मी काय करावं. तेव्हा ते म्हणतात की तुमच्याकडे शक्ती असून काही उपयोग नाही आहे. तुम्ही काय करा, तुमचं जे काही दैवी शक्ती आहे तुमची ती एक दिवस तुम्ही मला द्या, जे काही दिवस, मग मी तुम्हाला दाखवून देईल की कशा पद्धतीनं शेती केली जाते किंवा उत्पन्न वाढवलं जातं आणि योग्य त्याचा वापर केला जातो त्या शक्तीचा. देव म्हणतो ठीक आहे, आजपासून मी तुला माझी ती शक्ती देतो, तुला जसं हवं तशा पद्धतीचं तू उत्पन्न घे. देव त्याला शक्ती देतो आणि निघून जातो. मग हा जो शेतकरी आहे तो आपल्या शेतावरती, आता त्याला ती शक्ती मिळाली, मग त्याच्या शेतासाठी तो तिचा वापर करतो. मग जेव्हा पाऊस हवा आहे तेव्हा पाऊस, जेव्हा ऊन हवा आहे तेव्हा ऊन. मग त्याची पूर्ण शेती ऑब्वियस आहे ना की हिरवळ, अगदी छान कणसं वगैरे लागलेले आहेत, आता गव्हाच्या लोंब्या आहेत, मस्त आहे, सगळं चांगलं चाललेलं आहे. आणि जेव्हा काढणीची वेळ येते तेव्हा तो कणसं काढतो आणि स्वतःचं डोकं आपटून घेतो. कारण झालेलं असतं काय माहिती आहे, त्या कणसांमध्ये दाणेच भरलेले नसतात आणि ते सगळ्या आतून काय असतात, पोकळ झालेले असतात. तो देवाला विनवण्या करतो की अरे हे काय घडलं माझ्याबरोबर, तुम्ही मला फसवलं. देव म्हणतो नाही, मी नाही फसवलं तुला. खरं तर झालेलं असं आहे की तुला मी ज्या शक्ती दिलेल्या होत्या त्याचा वापर तू योग्य रीतीने करू शकला नाहीस. कारण मी जे काही करतो त्यामुळं होतं काय की पिकं संघर्ष करतात, धडपडतात. आंधी असेल, तुफान असेल, बरोबर, दुष्काळ आहे, ओला आहे, मग तो कोरडा आहे, या प्रत्येकाला ती पिकं तोंड देतात आणि ती संघर्ष करून उभी राहतात आणि तयार होतात. पण तू त्यांना संघर्षाचा चान्सच दिलेला नाहीस आणि मग ती कशी तयार होणार आहे. सांगायचा मतितार्थ एवढाच आहे की संघर्षाशिवाय कुठलीही गोष्ट काय होऊ शकत नाही, साध्य होऊ शकत नाही. हिरा जो आहे तो कोळशाचाच एक रूप आहे, बरोबर, कार्बनचंच एक स्वरूप आहे. पण ज्याला ताण सहन होतो तो हिरा बनतो आणि ज्याला ताण सहन होत नाही, ज्याला प्रेशरच सहन होत नाही, जो प्रेशर घेऊ शकत नाही, तो हिरा बनू शकत नाही, तो काळा कोळसा राहतो. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आजही या एका स्टोरीसोबत मी तुम्हाला घेऊन आलेले एक नवीन स्टडी टेक्निक. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आज मी घेऊन आलेले रिव्हिजन टेक्निक. तुम्ही जी काही रिव्हिजन करताय, कारण पेपर्स अगदी खूप जवळ आलेले आहेत, काही दिवसांवरती तुमचे पेपर आहेत, अशा वेळेला तुम्हाला रिव्हिजन नेमकी करायची कशी आहे, काय करायचं आहे, कोणत्या टेक्निकचा वापर करायचा आहे, बॅकलॉग राहिले त्यांचं नेमकं काय करायचं, या सगळ्यांची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेचदा असं होतं की आपण जे काही वाचायला घेतो किंवा जे वाचलेलं असतं ते रिव्हिजन करताना आपण विसरतो किंवा बऱ्याचदा आपल्याला जाणवतं की माझ्या हे ध्यानातच काही राहिलेलं नाही. तर रिव्हिजन करायची पद्धत ही बहुतांशी वेळेला चुकलेली असते. रिव्हिजन दोन पद्धतीने होते, एक लॉंग टर्मची आणि एक शॉर्ट टर्मची. बघा, दिवसाच्या शेवटी तुम्हाला एक रिव्हिजन करायची आणि आठवड्याच्या शेवटी एक रिव्हिजन करायचे. दिवसाच्या शेवटी काय करायचं, दिवसभर तुम्ही जे काही वाचलेलं आहे ते, आता एक सब्जेक्ट जर तुम्ही वाचलेला असाल तर दिवसाच्या शेवटी, आणि जर समजा तुम्ही काही सेशन केलेले असतील तर समजा एक पूर्ण दिवस आहे, त्या दिवसभरामध्ये तुम्ही टप्पे केलेले आहेत, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, यामध्ये 3 वेगवेगळे विषय जर घेत असाल, सकाळी समजा 1-2 तास तुम्ही विषय हँडल केलेला आहे, वाचलेला आहे, तर लगेचच तो वाचून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, त्याची रिव्हिजन करायची आहे आणि मगच तुम्हाला पुढच्या सब्जेक्टकडे जायचं आहे. ही होती छोट्या किंवा अगदी शॉर्ट टर्मवाली जी काही रिव्हिजन आहे ती.
त्यामुळे होतं काय की तुम्ही जे काही वाचलेलं आहे ते तुमच्या किती लक्षात आहे हे तिथल्या तिथं पटकन तुम्हाला कळतं. आता बरेचदा होतं कसं की हे बरेचदा विसरलंही जातं. मग हे विसरू नये याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ती जी काही तुम्ही जे काही रीड करत आहात मुळात ते रीड केलेलं हे मला स्टोरी टाईप कुणाला तरी सांगायचं आहे त्याचं व्हिज्युअलायझेशन तुम्ही करा आणि मग ती लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे, रिव्हिजन करताना खूप सोपं जाणार आहे. दुसरं आहे ते म्हणजे 7 दिवसांचं जे काही रिव्हिजन करतात ते, त्या रिव्हिजनमध्ये तुम्हाला पूर्ण आठवड्याभरामध्ये जे काही सब्जेक्ट्स तुम्ही केलेले आहेत त्याचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. आता वेळ कमी आहे, तुम्ही मला टीचर क्वेश्चन सोडवत बसलो लिहायला, प्रत्येक मग एका लेसनला 2-2 तास जाणार आहेत, तर मग काळजी करू नका. तुम्ही फक्त नोट्स जे आहेत म्हणजे जे पॉईंट वाईज जे आहेत की नाही ते क्वेश्चन्स तुम्ही काय करायचं ते हँडल करायचं. जसं की एखादा BQ आहे तर त्या BQमध्ये काय स्टेप्स येणार आहेत, इंट्रोडक्शन आहे, त्याच्यानंतर डेफिनेशन आहे, मग त्याचे काही कॅरेक्टर्स आहेत, फीचर्स आहेत किंवा जे काही टाईप विचारलेले आहेत त्याचे पॉईंट्स तुम्ही काय करायचे आहेत, नुसते नोट डाऊन करायचे आहेत, म्हणजे ते तुम्हाला लिहिता येतात काय ते कन्फर्म करायचं आहे. कसं होतं की एखाद्या गोष्टीचं दृढीकरण कधी होतं, वाचल्यानंतर, बरोबर. मग वाचल्यानंतर नुसतंच वाचून झाल्यावर लक्षात राहतं असं नाही आहे, आपण काय एक पाठी नाही, हो की नाही. तर मग ते लक्षात राहण्यासाठी ते एकदा हाताखालून गिरवलं जाणं हे फार गरजेचं आहे. त्याचं चिंतन होऊन ते गिरवलं जाणं, आणि जेव्हा ते आपण हाताखालून गिरवलं जातं किंवा लिहिलं जातं तेव्हा ते जास्त लक्षात राहतं. त्यामुळं तुम्ही एकदा हे लिहून काढणं गरजेचं आहे. मग भलेही ते पॉईंट वाईज असू दे पण ते लिहून काढा. आता मुद्दा येतो तो म्हणजे बॅकलॉग जे काही राहिलेलं आहे ते. तर मग मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की जे काही पाठीमागं राहिलेलं आहे म्हणजे त्याचा फार विचार करू नका, त्याच्यावरती फार फोकस करू नका. आता फारच जर ते इम्पॉर्टंट टॉपिक असतील तर तुम्ही ना एक गोष्ट करू शकताय की त्याचे ऑडिओ बुक्स जे काही असतील किंवा ऑडिओ नोट्स जे काही असतील ते तुम्ही ऐकायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेमध्ये म्हणजे ज्या वेळेमध्ये तुम्ही ब्रेक घेतलेला आहे तेव्हा तुम्ही दुसरं काही इतर गोष्टी करण्याऐवजी हे ऑडिओ बुक काय करू शकता, आरामात ऐकू शकता, आणि या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यानंतर आहे तुम्ही जे काही वाचलेलं आहे त्याचा एक साधारण कसं होतं की तुमच्या डोक्यामध्येच त्याची एक स्ट्रॅटेजी, त्याचा एक मॅप तयार व्हायला पाहिजे, एक माइंड मॅप तयार व्हायला पाहिजे. तुम्ही जे काही रीड केलं आहे, जो क्वेश्चन रीड केलेला आहे त्याच्यावरती जे विचारला जाणारा प्रश्न आहे तो विचारल्यानंतर तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे आन्सर लिहायची, हे तुमचं काय असलं पाहिजे, पक्कं ठरलं गेलं पाहिजे, आणि तुमच्या माइंडमध्ये त्याचा एक काय झाला पाहिजे, एक चांगला रोड मॅप जो काही आहे किंवा माइंड मॅप तयार व्हायला पाहिजे. आता जेव्हा तुम्ही रीड करायला घेता, रिव्हिजन करण्या अगोदर किंवा रिव्हिजन करत असताना पण तुम्ही रीडिंग करत असताना बऱ्याचदा असं होतं की मला झोप येते, त्यावेळी तुम्ही अगदी लाईन टू लाईन रीड करत असताना तुम्ही त्याच्यावरती फिंगर टिप फिरवायची आहे, म्हणजे तुम्ही बोट फिरवायचं आहे. लहानपणी तुम्हाला माहिती असेल टीचर नेहमी सांगायचे आपल्याला, हो की नाही, की अगदी लाईनवरती बोट ठेवून वाचायचं आहे. यामुळं सुद्धा काय होऊ शकतं, तुम्ही झोप न येता चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकताय. मी मगाशी म्हणाले तसं इतरांना समजावून सांगण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर समजून घेतलात एखादा पॅरेग्राफ किंवा एखादा क्वेश्चन तर तुम्ही छान पद्धतीने काय करू शकता, चांगल्या रीतीने ती प्रॅक्टिस करू शकता. तर रिव्हिजनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आपण हे बघितलं की तुम्ही ओरली तर करायचीच आहे, म्हणजे ओरल रिव्हिजन तर तुमची व्हायलाच पाहिजे, शिवाय तुम्ही रायटिंगसुद्धा तुमचं होणं फार गरजेचं आहे. कारण तो जो क्वेश्चन आहे तो तुम्ही अगदी पूर्ण डिटेलमध्ये नाही लिहिला तरीसुद्धा चालेल, पण पॉईंट्स तरी तुम्हाला माहिती पाहिजेत आणि ते तरी तुमच्या हाताखालून गेले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रिव्हिजनला बसत असताना तुम्ही कोणत्या पोझिशनमध्ये बसलेलात हेही खूप महत्त्वाचं. कारण मी नेहमी ही गोष्ट इंडिकेट करत असते की तुम्ही प्लीज कसे अभ्यासाला बसता हेही खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही रेळून झोपून अभ्यास करत असाल तर ते पहिले टाळा, कारण सायकोलॉजिकली जेव्हा तुम्ही पेपर लिहायला बसता तेव्हा तुम्ही ज्या पोझिशनमध्ये अभ्यासला रिव्हिजन केलेली असते त्याच मोशनमध्ये जर तुम्ही एक्झामला बसलेला असाल तरच तुम्हाला ॲक्युरेट आन्सर आठवतात. अन्यथा बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की अरे हे तर मी वाचलेलं होतं पण तरी मला ते ऐन वेळेला लक्षात आलं नाही. ऐन वेळेला लक्षात आलं नाही याचं कारण काय, तुम्ही कोणत्या अवस्थेत बसून कोणत्या मानसिकतेत बसून अभ्यास केला ते थोडंसं बघा, म्हणजे इथं याही गोष्टी खूप मॅटर करतात. आणि मी मगाशी म्हणाले तसं प्लीज तुम्ही आज 1-2 तास ज्याचंही वाचलेलं आहे त्याची रिव्हिजन करा, त्याचं थोडंसं वॉर्मअप करा आणि मगच तुम्ही पुढच्या सब्जेक्टला जा. आणि वीकली जी काही करताय ती वीकलीसुद्धा काय असली पाहिजे, रिव्हिजन होणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही स्टडी मटेरियल कुठलं वापरता याच्यावरती सुद्धा डिपेंड करतं. तुम्ही जर एकच वापरलं असेल तर त्या एकाच्या दृष्टिकोनातूनच तुम्ही रिव्हिजन करा. समजा एका वेळेला 2-3 रेफरन्स बुक जर वाचत असाल
खरं तर ते वाचू नका मी तर म्हणणार, कारण वेळ खूप कमी आहे. एकच पकडा आणि एकाच दृष्टीने तुम्ही अभ्यासाला लागा, कारण इतर सगळ्यांमध्ये सुद्धा तेच दिलेलं आहे जे आत्ता सध्या तुम्ही वापरताय. ठीक आहे, त्यामुळं जर 2-3 सोर्सेस जर तुम्ही यापूर्वी वाचलेले असतील आणि जर प्रॅक्टिस करत असाल तर ऑल ओव्हर एकच काहीतरी रिव्हिजनचा सोर्स ठेवा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला तिथलेही क्वेश्चन चांगल्या पद्धतीने हँडल होतील. ठीक आहे, आणि पेपर 3 तासाचा जो काही पेपर आहे तो कव्हर होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ज्या काही प्रिलिम टेस्ट शाळेमध्ये कॉलेजमध्ये होत असतील त्या खूप मनापासून द्या, जेणेकरून तुम्हाला तुमचा ॲक्च्युअल स्कोअर काय आहे हे त्यानिमित्तानं कळेल. कारण घरी वेळ लावून आपण सोडवत तर असालच, पण शाळा कॉलेजेसमध्ये होणाऱ्या प्रॅक्टिस टेस्टसुद्धा काय करायला पाहिजे तुम्ही व्यवस्थित रीतीनं देणं हे फार. आय होप की तुम्हाला रिव्हिजनचा हा व्हिडिओसुद्धा आवडलेला असेल. चला तर मग भेटूया परत एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.